その次は दान नो कांजी ओ मानाबिमाशो. दान कांजी पहा कशी काढलीये. दान एकदम सोपी आहे. आपल्याला शब्द लक्षात ठेवायचा आहे. खाईदान, खाईदान याच्यामध्ये दोन कांजी लक्षात राहणार आहे. एक खाई म्हणजे फ्लोअर आणि दान म्हणजे स्टेप्स. आता जर तुमचे फ्लोअर्स असतील तर तुम्हाला स्टेप्सचा वापर करायला लागणार ना, स्टेअर्सचा वापर करावा लागणार, म्हणजे जिन्याचा वापर करावा लागणार. म्हणून खाईदान याचा अर्थ होतो स्टेअर्स. ठीक आहे. आता खाईदान मधला दानचा अर्थ होतो स्टेप्स किंवा स्टेअर्स. आणि कांजी कशी काढतात बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आहे इची, नी एकदम सिंपल, त्याला जॉईन करा त्या ठिकाणी. सान, शी आणि गो एवढा पार्ट काढायचा आणि त्याच्या पुढे रोकू, शिची, हची आणि क्यू. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ही कांजी काढायची आहे आणि प्रॅक्टिस करा. कांजी जर तुम्ही हाताने काढलीत ना तर तुमच्या लक्षात राहायला खूप इझी जाईल. त्यामुळे ऍटलीस्ट तुम्ही 2 ते 3 वेळा कांजीचं स्टडी करताना कांजी काढायची. आणि या ठिकाणी मी तुम्हाला एक सांगेल की थोडीशी आपण वेगळी भाषा शिकतोय. माझ्या स्वतःचा एक एक्सपिरियन्स असा आहे की ज्यावेळेस तुम्ही स्टडी कराल त्यावेळेस तुमच्याकडे जर स्लेट असेल ना, स्लेट पाटी, तर ती खूप म्हणजे तुम्हाला मदत करते. म्हणजे लिटरली तुम्ही कांजीचा स्टडी करत असताना पाटीवरती लिहा आणि पुसू शकता ना तुम्ही. आता ते तशा सुद्धा पाट्या आल्यात नवीन, त्या सुद्धा वापरू शकता किंवा जुन्या ज्या खापराच्या वगैरे पाट्या आहेत त्या सुद्धा तुम्ही यूज करू शकता. कांजीचा स्टडी करण्यासाठी पाटीवरती करा. वहीवरती केलं तरी पण चालेल. रफ वह्या ज्या असतात ना त्याच्यावरती प्रॅक्टिस करायची. पण पाटीवर आपण कसंही मोठ्या अक्षरात लिहू शकतो की नाही, सेम तसंच तुम्ही इथे करा. येते लक्षात सगळ्यांच्या. सो कांजी वाकारी माशताय ने खाईदान, खाईदान, खाईदान नोबोरिमा शो म्हणजेच काय, जिना चढूया.